नमस्कार, मी प्रसाद मुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं नाव आहे मी नाट्यगृह. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू सहर्ष सविनय सादर करीत आहे. अशी हाक माझ्या कानावरती नाही, तुमच्याही कानावरती नाही. 5-6 महिन्यात अशी हाक ऐकू आलीच नाही. ज्यात सामावले आहे नाटकाचा सुवर्णकाळ. तो सुवर्णकाळ अगदी माझ्या डोळ्यासमोरून गेला. तबलांचा ठेका, पावलांचे सूर आणि मंत्रमुग्ध करून टाकणारे असे वातावरण, जेथे अभिनयाचा कस लागतो. सुंदर सुंदर भाषेतील गंभीर नाटके असू द्या, विनोदी नाटके असू द्या, अभिनेत्यांनी सुंदररित्या सादर केली. हे नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले आठवले. गेल्या काही दिवसात माझ्याकडे कोणी फिरकले नाही. तुम्ही जसे तुमच्या घरात एकटे पडले होता ना, तसाही मी एकटा पडलो होतो. मला वाटलं होतं कोणीतरी येईल आणि हा रंगमंच पुन्हा एकदा सजेल. 5-6 दिवसात माझ्याकडे कोणी फिरकले नाही. या करोनाच्या काळात प्रत्येकाने धैर्याने सामोरे गेले पाहिजे. किती अडचणी आल्या, किती संकट आले, खचून न जाता प्रत्येक कलाकाराने आपली कला सादर करीत राहा. एक ना एक दिवस असे नाट्यगृह उघडतील आणि प्रेक्षकांनी हे नाट्यगृह खचा भरून जाईल. आणि मी पुन्हा एकदा सजेन. निराश होऊ नका, हताश होऊ नका. मी काही कारणास्तव मी निराश झालो होतो. मी तुमचा बाप आहे ना. माझ्या लेकरांनी मला काळजी घ्यायलाच हवी. शो मोस्ट ऑन गॉन. किती अडचणी आल्या, किती संकट आले, तरी आपली कला सादर करीत राहा. कला सादर करीत राहा. रसिक प्रेक्षक इन नाट्यगृहाचा आनंद घेतील. दुरी म्हणजेच आपल्यातील दुरावा हा कायमचा मिटेल. तोपर्यंत या रंगभूमीची काळजी घ्या. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माझी सेवा करीत राहा. मी सदैव तुमच्यावर प्रसन्न असेल. धन्यवाद.